चला तर आपल्या चॅनलला सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चालू घडामोडी जे पोलीस भरतीला अत्यंत महत्त्वाचे आहेत त्या मी 20 चालू घडामोडी घेऊन आले, ते लक्षात ठेवा, तुम्हाला 100% याचा उपयोग होणार। तर सुरुवात करूया आपण। तर प्रश्न पहिला काय दिला, कोविड-19 महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी राबवण्यात आलेल्या ऑपरेशन कोणते? तर ऑपरेशन कोणते? ऑपरेशन वंदे भारत। त्यानंतर येतो दुसरा प्रश्न, 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अरविंद पनगरिया। त्यानंतर 3 नंबरचा क्वेश्चन, स्वच्छ मुख अभियान अंतर्गत महाराष्ट्राचं स्माईल अँबॅसेडर कोणाला केले? तर सचिन तेंडुलकर। क्वेश्चन नंबर 4, महाराष्ट्र राज्याचे वर्तमानमधील पोलीस महासंचालक कोण आहेत? रश्मी शुक्ला। लक्षात ठेवा, महिला महासंचालक आहेत। हे प्रश्न 100% पडतोच। क्वेश्चन 5 हा अत्यंत महत्त्वाचा, आता योजना जी चालू आहे त्यातला प्रश्न आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा किती रुपये मिळणार आहे? तर 1,500 रुपये। 1,500 रुपये मिळणार आहे। क्वेश्चन नंबर 6 काय, नवीन संसद भवनाचे उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कधी करण्यात आले? तर 28 मे 2023। माजी पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी कोणते पुस्तक लिहिले? तर मॅडम कमिशनर। हा आता झालेलं पोलीस भरती प्रश्नाला पण पडलेला आहे आणि ह्याच्यावर आपण यूट्यूब चॅनल पण हा प्रश्न टाकला होता, तर त्यातला आपण प्रश्न पडलेला आहे। ज्यांनी कोणी व्हिडिओ बघितला त्यांना 100% फायदा झाला। क्वेश्चन 8 काय आहे, तर भारतात नव्याने लागू झालेल्या BNS कायदा 2023चा फुलफॉर्म काय आहे? तर भारतीय न्याय संहिता। क्वेश्चन नंबर 9, भारतातील सर्वाधिक लांबीचा अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू कोणत्या ठिकाणांना जोडतो? तर शिवडी ते न्हावाशेवा। त्यानंतर होतो क्वेश्चन नंबर 10, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनल्या आहेत? लक्षात ठेवा, पहिला महिला मुख्य सचिव आहे। एकदम महत्त्वाचा प्रश्न तर सुजाता सैनी। त्यानंतर 11वा प्रश्न, सध्या बहुचर्चित असलेली नीट परीक्षा कशासाठी घेतली जाते? लक्षात ठेवा, बहुचर्चित म्हणजे काय, जे नीटची पेपर जो फुटला त्याच्यानंतर ही भरपूर चर्चेत आहे। 100% याचं क्वेश्चन येणार। तर लक्षात ठेवा, याचं उत्तर आहे वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी। नंतर क्वेश्चन नंबर 12, वर्ल्ड ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? तर नीरज चोप्रा। त्यानंतर 13वा प्रश्न, समर ऑलिम्पिक गेम 2024 कुठे होणार आहे? तर पॅरिसला। 14वा प्रश्न, 96व्या ऑस्कर सोहळा 2024 सर्वाधिक 7 पुरस्कार कोणत्या चित्रपटात मिळाले? तर ओपन हायमरला। त्यानंतर येतो 15वा प्रश्न, मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत? तर विवेक फणसाळकर। 16वा प्रश्न, मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत? तर देवेन भारती। 17वा प्रश्न काय आहे, तर महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत काय आहे? तर जय जय महाराष्ट्र माझा। त्यानंतर 18वा प्रश्न आहे, महाराष्ट्र भूषण 2024 कोणाला देण्यात आले आहे? डॉक्टर प्रदीप महाजन। 19 नंबरचा प्रश्न, पहिले उद्योगरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आहे? तर रतन टाटा यांना। 20वा सध्याला झालेला पुरस्कार आहे, पहिला वनभूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर आत्राम पवार। ज्यांना कोणाला आपल्या क्लासला जॉईन व्हायचं आहे, स्वामी अकॅडमी सांगलीला, हे खाली मी तुम्हाला नंबर दिलेला आहे, या सरांशी संपर्क साधा आणि तुम्ही ॲड होऊ शकता। अशाच व्हिडिओसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला एक्झाम येईपर्यंत आणि भरपूर काही मी करंट GK टाकत राहील, ज्याचा तुम्हाला 100% फायदा होईल। धन्यवाद।